हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आगामी महानगरपालिका निवडणुकांआधीच महायुतीत कमालीची धुसफूस. अनेक जिल्ह्यात युती न करण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी. भाजप नेत्यांकडून डिवचणी तर शिवसेनेकडूनही स्वबळाचे नारे. ठाकरे बंधूंची युती म्हणजे मनोमिलनाचं नाटक. नाटकांची नावं घेत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी तर नरकासुराची पूजा करणाऱ्यांना वेदना होत आहेत. संजय राऊतांचा पलटवार. ऐन दिवाळीत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अग्नितांडव. वाशीमध्ये रहिवासी इमारतीतील आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू तर कामोठेमधल्या आगीत 2 दगावले. दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन. केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा व्यापल्या तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचं पूजन. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक्त 1 तासासाठी खुला राहणार. यंदा संध्याकाळऐवजी दुपारी 2:15 ते 3:15 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग. मराठवाड्यात शेतकऱ्यांना 346 कोटींची मदत मंजूर. पंधरवड्यातील 4था आदेश जारी. मदत मात्र दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता. मुंबईला प्रदूषणाचा विळखा. दिवाळी सुरू होताच हवेची गुणवत्ता ढासळली. अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार. दिवाळीनंतर दिल्ली एनसीआरमध्ये हवा प्रदूषित. अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 400च्या पार. घराबाहेर पडताना मास्क घालण्याचा नागरिकांना सल्ला. दिवाळीला कमी बोनस दिल्यानं कर्मचाऱ्यांनी आग्रा लखनौ एक्सप्रेसवेच्या फतेहबाद टोल नाक्यावरचा गेट उघडला. हजारो वाहनं विना टोल गेल्यानं श्री साई आणि दातार कंपनीचं 25 ते 30 लाखांचं नुकसान. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.